19 फेब्रुवारीच्या रात्री वाळूज पोलीस स्टेशनला एक फोन येतो. साहेब, माझ्या रिक्षामध्ये झोडपं बसला आहे. मला त्यांच्यावर संशय आहे. त्यांच्याकडे खूप सामान आहे आणि त्यांनी मला शिवकालीन स्टेशनला सोडायला सांगितले. हा फोन होता एका रिक्षा चालकाचा. हा फोन संपताच पोलिसांनी काही क्षणातच रिक्षा चालकांनी सांगितलेल्या स्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी असलेल्या झोडप्याची चौकशी केली. त्या झोडप्यांनी सांगितलं, आम्ही घर बदलतोय. आम्ही हे सर्व सामान घेऊन कन्नडला निघालोय. पण रिक्षावाल्याला त्यांच्याकडे असलेल्या सामानांवर संशय होता. त्यानं गादी तपासून पाहायला सांगितली. पोलिसांनी ती गादी ओपन करून बघितली तर त्यामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. परत पोलिसांनी या कुटुंबाची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं, ही आमचीच मुलगी आहे. तिनं आत्महत्या केली आहे. तिचं अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही तिला कन्नडला घेऊन जात आहोत, अशी कहाणी रचली. ही बातमी माध्यमांमध्ये हळूहळू पसरायला लागली. पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. काही वेळांनी सत्य उघडकीस आलं. मुलीच्या आईनेच तिचा खून केला होता. संभाजीनगरमधील हे प्रकरण नक्की आहे तरी काय, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संघमित्रा. आपण पाहताय एल न्यूज. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरपालिकेमधील वडगाव कोल्हाटीचा परिसर. या परिसरामध्ये एक राहत होतं कुटुंब. ते होतं साबळे कुटुंब. उमेश साबळे आणि भारती साबळे हे दोघे नवरा बायको. भारती साबळेचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून तिला नंदिनी नावाची मुलगी होती. तर उमेश साबळे हा तिचा दुसरा पती. त्यांच्याकडून तिला 2 मुलं झाली होती. नंदिनीने लव्ह मॅरेज केलं होतं. तिचा संसार सुरळीत सुरू होता. पण काही कारणाने तिच्यामध्ये आणि तिच्या पतीमध्ये वारंवार खटके उडू लागले. या सर्वाला कंटाळून तिने त्याचे आईकडे राहण्याचा निर्णय घेतला. नंदिनी तिचे सावत्र वडील आणि आई यांच्यासोबत राहत होती. काही दिवसांनी नंदिनीचे पती राजू हा तिला नेण्यासाठी घरी आला. पण राजूचं दुसरं लग्न झालं आहे आणि त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून गेली. हे समजल्यानंतर नंदिनीने त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार दिला. पण त्याचं दुसरं कारण असंही आहे की नंदिनीला कन्नड भागात राहणाऱ्या एका मुलावर तिचं प्रेम होतं. ती तिच्याशी विवाह करू इच्छित होती. हे तिने तिच्या आईला सांगितलं. पण आईचा यावर साफ नकार होता. कारण तिचं पहिलं लग्न हे प्रेमसंबंधातून झालं होतं आणि दुसरं लग्न तू आता केलं तर समाज काय म्हणेल, समाजामध्ये आपली इज्जत काय राहील, असे अनेक प्रश्न आईच्या मनात होते आणि त्यामुळे तिच्या आईने या विवाहास नकार दिला. याच कारणावरून नंदिनी आणि तिची आई भारती यांच्यामध्ये वारंवार खटके उडू लागले आणि हे खटके पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये उमेश साबळे आणि भारती साबळे यांना बोलवण्यात आलं. यात त्यांना समज दिली गेली. तरीही दोघींमधील वाद संपतच नव्हता. अशातच 19 फेब्रुवारीला दोघींमधला वाद शिगेला पोहोचला. यालाच कंटाळून भारतीने म्हणजेच नंदिनीच्या आईने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस नंदिनीही घरात होती. पण नंदिनीने तिच्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाही किंवा ती रडलीही नाही. हे पाहून भारतीला राग अनावर झाला. यावर भारती काहीच बोलली नाही. ती शांत होती. पण नंदिनी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. फेब्रुवारीला दोघीही घरामध्ये होता. भारतीचा पती उमेश साबळे आणि तिचा धाकटा मुलगा काही कारणास्तव बाहेर गेले होते. थोरला मुलगा हा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. याच दरम्यान दोघींमधील वाद वाढला आणि याच दरम्यान नंदिनी भारतीला म्हणाली, तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम करून लग्न करायला काय हरकत आहे. या प्रश्नांवर भारती खूप रागाला गेली पण काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने नंदिनी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि भारती मला बाथरूममधील थोडंसं पाणी घ्यायचंय या कारणाने बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये असलेल्या पाईपने नंदिनीचा नकळत गळा आवळला. नंदिनीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भारतीने शांतपणे तिचा मृतदेह बाहेर आणला. त्या मृतदेहाला कपडे घातले. तिचा भाऊ अमोल आणि तिचे पती उमेश यांना फोन करून सांगितला की मी नंदिनीचा खून केला आहे. हे ऐकताच भाऊ अमोल आणि पती उमेश दोघेही घरामध्ये आले.
अमोल आणि उमेश यांनी नंदिनीच्या मृतदेहाचा परस्पर विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. पण भारतीने असं ठरवलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण या गुन्ह्याची कबुली देणार. परंतु अमोल आणि उमेश यांनी तिची मनवळवणी केली आणि आपण परस्पर या मृतदेहाची विल्हेवाट लावू असं तिला सांगितलं. यावर भारतीही त्यांच्याशी सहमत झाली. त्यानंतर या तिघांचा प्लॅन ॲक्टिव्ह झाला. त्यांनी निर्णय घेतला. नंदिनीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळला, घरामधील ड्रम रिकामा केला आणि त्यामध्ये काही सामान भरलं. तसेच सोबत काही भांडीही घेतली. अमोल म्हणजेच भारतीचा भाऊ यानेही रिक्षावाल्याला बोलवलं. अमोलनं उमेश साबळे आणि भारती साबळे यांना रिक्षामध्ये बसवून पाठवलं आणि तो त्याच्या घराकडे निघून गेला. इकडं या दोघांनी आम्ही घर बदलणार आहोत म्हणून सामान घेऊन चाललो आहोत असं रिक्षावाल्याला सांगितलं. या दोघांचं ठरलं होतं की रात्रीतूनच हा मृतदेह कन्नडला न्यायचा. एक ठिकाणी खड्डा खोदून हा मृतदेह त्यामध्ये पुरायचा, मग विषय संपतो. त्यांचा हा प्लॅन यशस्वी होतच होता, कारण रिक्षावाल्याला संशय आलेला नव्हता. तसंच या जोडप्याने सांगितलं होतं की गादीमध्येही सामान आहे. पण हे वाक्य रिक्षावाल्याला संशयास्पद वाटलं. त्याने आणि एकंदरीतच रिक्षामध्ये बसल्यापासून त्या जोडप्यांचं वागणं बोलणं हे एकंदरीत संशयास्पद वाटत होतं. त्यामुळं त्या रिक्षावाल्यानं पोलीस स्टेशनला कळवलं. त्यानं 20 गाव फुले चौक या भागात रिक्षा थांबवली आणि पोलिसांना फोन केला. पोलीस काही क्षणातच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या जोडप्याची चौकशी केली. त्या जोडप्यांनी सांगितलं की आम्ही घर बदलणार आहोत म्हणून सामान घेऊन निघालो आहे. पण त्या रिक्षावाल्याला गादीवर संशय होता. गादीमध्ये सामान कसं असू शकतं बरं? ही घटना त्यानं पोलिसांना सांगितली. पोलिसांनी ती गादी उघडली तर त्या गादीमध्ये होता एका मुलीचा मृतदेह. तो मृतदेह होता साबळे कुटुंबियांच्या मुलीचा आणि पोलिसांनी उमेश आणि भारती यांची चौकशी केली. भारतीने आणखी एक बनाव रचला. ही मुलगी आमचीच आहे. तिनं आत्महत्या केली कारण तिचे प्रेम संबंध होते. या कारणावरून तिनं आत्महत्या केली आहे. ही घटना समाजात कळली तर आमची काय इज्जत राहील, लोक आम्हाला काय बोलतील हा विचार करून आम्ही तिला रात्रीतूनच मृतदेह आता आम्ही कन्नडला घेऊन जात आहोत आणि त्याच ठिकाणी आम्ही तिचा अंत्यसंस्कार करू असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांचे या स्पष्टीकरणावर काहीही विश्वास बसला नाही. त्यांनी नंदिनीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि भारती आणि उमेश यांची चौकशी करण्यासाठी ते त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 20 फेब्रुवारीला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये समजलं की नंदिनीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे. त्यानंतर भारती आणि उमेशची चौकशी केल्यास भारतीने गुन्हा केल्याचं कबूल केलं. भारतीवर BNS कलम 380 अंतर्गत खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नंदिनीचा खून झाला तेव्हा अमोल गायकवाड तिचा भाऊ हे त्या ठिकाणी नसले तरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करण्यासाठी आणि पुरावे नष्ट केल्याच्या संदर्भात त्यांनाही अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधी चौकशी अजून सुरू आहे. यासंबंधी अजून काही धागेदोरे मिळणार आहे का हे पाहणं अजून उत्सुकतेचं ठरणार आहे. पण ही घटना घडली त्याचं मागचं एकच कारण आहे. पण खरी चर्चा सुरू आहे जनमानसात ती एका प्रश्नावर. तो प्रश्न म्हणजे नंदिनीने तिच्या आईला विचारला. जो प्रश्न ज्यामुळे तिचा खून झाला. तो प्रश्न असा की तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेमसंबंध ठेवून दुसरा लग्न का करू शकत नाही? तर मित्रांनो, ही घटना पाहिली तर मला माझं मत मांडावंसं वाटतं. तर मित्रांनो, समाज आपल्याबद्दल काय बोलेल, समाजात आपली प्रतिष्ठा काय राहील याचा विचार न करता आपले लोक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हा विचार करणं प्रत्येकानं महत्त्वाचं आहे. कारण समाज काय 4 दिवस बोलतो आणि विसरून जातो, पण आपले लोक हे आपले कायमस्वरूपी असतात, आपले असतात आणि आपण त्यांच्या सुखाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि हो, अशाच एखाद्या घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.